Electrophilic aromatic substitution of amine. That means here we have to use here aromatic amines आपल्याला वापरायचे. For example, aniline. Aniline हा एकच आपण aromatic generally it is a primary amine. Okay, so this is the primary amine aniline. So we have to perform different electrophilic substitution reaction. आता त्यामधली पहिली रिएक्शन आहे bromination. So this bromination reaction, before that here in this aromatic primary amine, this NH2 group जो आहे, this NH2 group is ortho and para directing group. हा ortho आणि para directing group आहे आणि ring activating group आहे. हा NH2 group कसा आहे, ring activating group आहे. त्याच्यामुळे जनरली आपल्याला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचे या ठिकाणी हायड्रोजन जे आहे ते सबस्टिट्यूट झालेले दिसतात बाय हियर ब्रोमीन. सो फर्स्ट इज द ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन होणार कुणाचं, ॲनिलीनचं. मग ब्रोमिनेशन होण्यासाठी आपल्याला ब्रोमीन वापरायला पाहिजे. आता या ठिकाणी जो पहिला टाइप आहे रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर. सो व्हेन दिस ब्रोमिनेशन इज कॅरीड आउट विथ ब्रोमीन वॉटर बरोबर रिएक्शन ज्यावेळेस आपण करून आणू त्यावेळेस काय होतं, अगेन at ortho position and para position these hydrogen atoms they are substituted by this bromine, but at a time at these two ortho and this para position 3 hydrogens they are substituted by 3 bromine. आणि आपल्याला काय मिळतं, हे पीपीटी ऑफ म्हणजे प्रिसिपिटेट मिळतो, व्हाईट प्रिसिपिटेट आपल्याला मिळतो या ठिकाणी ऑफ 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. म्हणजे बघा हा ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, त्याच्यामुळे ऑर्थो पोझिशनचे आणि पॅरा पोझिशनचे असे मिळून 3 हायड्रोजन सबस्टिट्यूट होतात. 3 हायड्रोजनची जागा कोण घेणार, 3 ब्रोमीन. हा NH2 आहे तसंच राहिला. या ठिकाणचा हायड्रोजन, या ठिकाणचा हायड्रोजन, या ठिकाणचा हायड्रोजन काय झाला, कुणी बाहेर काढला, ब्रोमिनी. मग त्याच्यासाठी आपल्याला इथे काय घ्यायला पाहिजे, थ्राईस Br घेतले. मग 3 Br शिल्लक राहिले, ते 3 हायड्रोजन बरोबर थ्राईस HBr तयार करतात. म्हणजे रिएक्शन अशा पद्धतीने ही बॅलन्स होते. सो हियर दिस इज द पीपीटी ऑफ प्रिसिपिटेट मिळतो आपल्याला कुठला, 2,4,6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. सो दिस इज द प्रिसिपिटेट. आता या ठिकाणी जी ही रिएक्शन आहे, जर आपल्याला पर्टिक्युलर ऑर्थो किंवा पॅरा सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल, ब्रोमीनची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, सगळेचे सगळे हायड्रोजन आपल्याला रिप्लेस नको आहेत, फक्त पॅरा पोझिशनचा हायड्रोजन आपल्याला ब्रोमिनेशन झालेला पाहिजे, म्हणजे पॅरा ब्रोमो ॲनिलीन पाहिजे असेल, मोनो सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल तर काय करायचं, बिकॉज दिस ब्रोमीन, हा जो ब्रोमीन आहे, ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन ॲट मोनो सबस्टिट्यूटेड लेवल वी कांट स्टॉप. लक्षात येते का, कारण का हा NH2 ग्रुप जो आहे तो पॉवरफुल ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे, त्यामुळे तो सगळंच ब्रोमिनेशन करून आणतो. मग आता करायचं काय, मग ह्याची मोनो सबस्टिट्यूटेड जर डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल, म्हणजे व्हेन वी हॅव टू प्रिपेअर हियर पॅरा ब्रोमो, जर आपल्याला पॅरा ब्रोमो ॲनिलीन असा जर प्रोडक्ट पाहिजे असेल, पॅरा ब्रोमो ॲनिलीन जर प्रोडक्ट पाहिजे असेल फक्त मोनो सबस्टिट्यूटेड, तर करायचं काय, मग त्यासाठी काय करायचं, हा जो ॲक्टिव्ह ग्रुप आहे ना त्याला प्रोटेक्ट करायचं, झाकून ठेवायचं, त्याला रिएक्शन मध्ये भाग घेऊ द्यायचं नाही स्टार्टिंगला. आणि मग कसं प्रोटेक्ट करणार आहे, तर पहिल्या ह्या NH2 ला काय करायचं, असायलेशन करायचं. बघा म्हणजे प्रश्न कसा येईल, हाऊ विल यू ऑब्टेन किंवा हाऊ विल यू कन्वर्ट ॲनिलीन. सो दिस इज द रिएक्टंट कोण आहे, ॲनिलीन. ॲनिलीन इनटू पॅरा ब्रोमो ॲनिलीन. जर असं असेल तर ही अशी रिएक्शन लिहून चालणार नाहीये, तर आपल्याला कसं लिहायला पाहिजे, बघा पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, हा जो NH2 ग्रुप आहे, ऍक्टिव्ह ग्रुप आहे, त्याला आपल्याला झाकायचे, प्रोटेक्ट करायचे. म्हणजे त्याचं काय करायचं, असायलेशन करायचं. असायलेशन तुम्ही ऍसिटिक अनहायड्राइड किंवा CH3COCl ऍसिटिक क्लोराइड बरोबर सुद्धा करू शकता. म्हणजे हा एक H आणि हा Cl मिळून HCl बाहेर पडला आणि हा ग्रुप इथे जोडायचा, म्हणजे आपल्याला मिळाला ऍसिड
ॲसिटाॅनिलीन असा मिळतो. हा NH, त्याच्यानंतर हा CO आणि हा CH3. म्हणजे हा NH2 ग्रुप शिल्लकच नाही राहिला, प्रोटेक्ट झाला. हे ॲसिटाॅनिलीन तयार झालं. आता या ॲसिटाॅनिलीनचं काय करायचं? ब्रोमिनेशन करून आणायचं. कारण का हा ॲसिटाॅनिलीन जो ग्रुप आहे, ॲनिलीन जो ग्रुप आहे तो काय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणजे सगळ्याच रिॲक्टिव्ह जास्ती नाही आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो? पॅरा पोझिशनचं ब्रोमिनेशन करून आणू शकतो. पुढे काय करायचं? ब्रोमिनेशन करायचं. ब्रोमिन Br2 बरोबर इन ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड मध्ये ब्रोमिनेशन करून आणायचं. मग या ठिकाणचा हायड्रोजन सबस्टिट्यूट होईल, Br जोडला जाईल, -1 HBr बाहेर पडेल. म्हणजे आपल्याला त्या स्टेपचा जो प्रोडक्ट आहे तो कसा दिसणार बघा. या ठिकाणी Br आला आणि हे आहे तसंच NHCO CH3 म्हणजे पॅरा ब्रोमो ॲसिटाॅनिलीन असा आपल्याला हा प्रोडक्ट मिळाला. आता मग काय करायचंय? आता ह्या NHCO CH3 ला आपल्याला रिमूव्ह केला पाहिजे किंवा हा NH2 ग्रुप परत मिळवला पाहिजे. मग ते कसं करायचं? तर बाय हायड्रोलिसिस. म्हणजे आता लास्ट स्टेप काय? HOH हायड्रोलिसिस, प्रेझेन्स ऑफ ॲसिड. ॲसिडच्या प्रेझेन्स मध्ये काय करायचं? हायड्रोलिसिस करून आणायचं. म्हणजे काय होईल बघा. हा जर समजा HOH इमॅजिन केला तर हा जो H आहे या ठिकाणी, हा H इथे जोडा आणि हा OH इथे जोडा. म्हणजे काय मिळालं पुन्हा आपल्याला? आपला पुन्हा NH2 ग्रुप तयार झाला. सो दिस इज NH2 आणि हा पॅरा ब्रोमो आणि बाय प्रोडक्ट कुठला मिळाला आपल्याला? CH3COOH ॲसिटिक ॲसिड परत. म्हणजे हे बाय प्रोडक्ट मिळालं. आणि मग आपल्याला जी डेरिव्हेटिव्ह मिळाली ती कशी मिळाली? पॅरा ब्रोमो ॲनिलीन. बघा पॅरा ब्रोमो ॲनिलीन आपण मिळवलं. जे डायरेक्ट ब्रोमिनेशननी मिळत नाही, हे असं आपल्याला इनडायरेक्ट मिळवायला लागतं. हे का झालं? बिकॉज NH2 ग्रुप इज रिॲक्टिव्ह ॲक्टिवेटिंग ग्रुप आणि त्या तो सगळंच्या सगळं ब्रोमिनेशन करून आणतो. म्हणून हे आपल्याला असं करायला लागतं. हे तुम्हाला असं पिवळं जे चौकट आहे किंवा असं चौकोन आहे, आयत आहे तुमच्या पुस्तकामध्ये 295 पेजमध्ये, तर त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज द ब्रोमिनेशन. इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन मध्ये पहिली रिॲक्शन ब्रोमिनेशन. आता पुढची जी रिॲक्शन आहे ती आपल्याला काय बघायची? नायट्रेशन बघायचं आहे. नायट्रेशन म्हणजे या ठिकाणी काय करायचं आपल्याला? हायड्रोजन सबस्टिट्यूट करायचं आहे आणि त्या ठिकाणी कुठला ग्रुप जोडायचा आहे? तर नायट्रो ग्रुप म्हणजे NO2 जोडायचा. पुन्हा या रिॲक्शन मध्ये सेम आता जे आपण इनडायरेक्ट ब्रोमिनेशन केलं तशी सुद्धा रिॲक्शन आपल्याला इथे करायला लागणार आहे. बिकॉज हियर नायट्रो ग्रुप इज ऑल्सो ॲक्टिवेटिंग ग्रुप. आता काय करायचं आपल्याला? पुढची रिॲक्शन बघूयात आपण. नायट्रेशन. आता प्रश्न काय आहे बघा. व्हॉट हॅपन्स व्हेन दिस ॲनिलीन इज हीटेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर. मग आता नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय तुम्हाला आधी माहिती पाहिजे. सो नायट्रेटिंग मिक्सचर इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड HNO3. So when this aniline, our primary amine, aromatic amine, is heated with this nitric mixture. पुन्हा हा तुम्हाला सांगितलं हा जो NH2 ग्रुप आहे, हा NH2 ग्रुप ॲसिड मीडियम मध्ये काय होतो? कारण या ठिकाणी दोन्ही ॲसिड आहेत ना, त्यामुळे ॲसिड मीडियम मध्ये हा काय होतो? या ठिकाणी मेटा डायरेक्टिंग जास्ती असतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे? हियर 3 टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड. म्हणजे या ठिकाणी 3 प्रकारचे प्रोडक्ट मिळणार. या ठिकाणी ऍक्च्युअली सबस्टिट्यूशन काय होणार? ऑर्थो ही मेटा आणि ही पॅरा पोझिशन. ऑर्थो प्रोडक्ट मिळणार, मेटा प्रोडक्ट मिळणार, पॅरा प्रोडक्ट सुद्धा मिळणार. परंतु या ठिकाणी मेटा प्रोडक्ट जो आहे तर तो 47%, पॅरा प्रोडक्ट 51 आणि ऑर्थो प्रोडक्ट जो आहे तो 2% मिळतो. म्हणजे या ठिकाणी पुन्हा नायट्रेशन होणारच आहे. आता मी मेजर प्रोडक्ट या ठिकाणी मेजर प्रोडक्ट काय असतो? हा पॅरा प्रोडक्ट. म्हणजे या ठिकाणचा हायड्रोजन सबस्टिट्यूट केला आणि या ठिकाणी आला NO2. NO2 कुठून आला? HNO3. हा HNO3 आपण कसा लिहितो? HONO2.
मग हा इथला हायड्रोजन इथला हायड्रोजन इथला हायड्रोजन बाहेर पडणार, OH बरोबर रिॲक्ट होणार, -H2O होणार या ठिकाणी. जर बॅलन्स करायचं म्हटलं तर इथं म्हणून ॲरोवर घेतलं, नाही तर इथं थ्राईस घ्यायला लागतं, इथे थ्राईस घ्यायला लागतं. लक्षात आलं. हा HNO3 म्हणजेच HONO2. याच्यामधनं काय करायचं, NO2 ला या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे हा झाला पॅरा प्रोडक्ट. म्हणजे याचं नाव काय, पॅरा नायट्रो ॲनिलीन. सो पॅरा नायट्रो ॲनिलीन 51% मिळाला, हा आपल्याला 51% मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा, हा 51% मिळाला. त्याच्यानंतर मेटा प्रोडक्ट मिळतो. मेटा प्रोडक्ट म्हणजे मिक्सचर ऑफ 3 प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. हा NH2 आहे तसाच ठेवायचा. ही मेटा पोझिशन या ठिकाणी NO2 जोडला, म्हणजेच या ठिकाणचा हायड्रोजन सबस्टिट्यूट केला, OH बरोबर रिॲक्ट झाला, -H2 बाहेर पडला, NO2 जोडला. लक्षात आलं. तर ते जो मेटा प्रोडक्ट आहे त्याचं नाव काय, मेटा नायट्रो ॲनिलीन. हा काय झाला, 47% मिळाला, 47%. आता शिल्लक राहिला काय, फक्त ऑर्थो शिल्लक राहिला. हा NH2 आहे तसाच ठेवायचा. ऑर्थो पोझिशन, या ऑर्थो पोझिशनला NO2 जोडायचा. आणि हा फक्त आपल्याला 2% प्रोडक्ट मिळतो. लक्षात आलं. सो हियर मिक्सचर ऑफ ऑर्थो, पॅरा अँड मेटा नायट्रो ॲनिलीन इज ऑब्टेन. आता हे या ठिकाणी कन्सिडरेबल अमाउंट आपल्याला मेटा नायट्रो ॲनिलीनची मिळते. सो अगेन दिस इज द नायट्रेशन, बट वी कांट गेट हियर द सिंगल प्रोडक्ट. सिंगल प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार नाहीये, कारण का, हियर दिस NH2 इन ॲसिडिक मीडियम जनरली इट इज मेटा डायरेक्टिंग ऑल्सो. त्यामुळे आपल्याला ऑर्थो पण मिळतो, पॅरा पण मिळतो आणि मेटा प्रोडक्ट सुद्धा मिळतो. मग काय करायचं, जर समजा आपल्याला असा प्रश्न आला, हाऊ विल कन्वर्ट ॲनिलीन इनटू पॅरा नायट्रो ॲनिलीन. बघा, हाऊ विल कन्वर्ट ॲनिलीन इनटू, म्हणजे फक्त आपल्याला काय प्रोडक्ट पाहिजे, पॅरा नायट्रो ॲनिलीन पाहिजे असेल तर काय करायचं, अगेन दिस NH2 ग्रुप इज टू बी प्रोटेक्टेड. कसं प्रोटेक्ट करायचं, मग अशी आपण जे लिहिलं होतं सेम आपल्याला नायट्रोजन मिक्सचर तर वापरायला लागणार आहे, याचं नायट्रेशन करायचंच आहे आपल्याला. फक्त काय करायचं या ठिकाणी, फर्स्ट दिस NH2 ग्रुप इज टू बी प्रोटेक्टेड. कसं प्रोटेक्ट करायचा, सो दिस ग्रुप इज प्रोटेक्टेड फर्स्ट बाय असायलेशन किंवा ॲसिटिलेशन. बरोबर, हा काय करायचा, पहिला प्रोटेक्ट करायचा. आता काय ॲसिटिलेशन म्हणजे कशाबरोबर प्रोटेक्ट करणार बघा. सो दिस ॲनिलीन फर्स्ट रिॲक्टेड विथ, तुम्ही ॲसिडिक अनहायड्राइड वापरा किंवा ॲसिटिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट केला. हा H आणि हा Cl -HCl, हा CH3CO ह्याला जोडायचा, म्हणजेच काय मिळालं आपल्याला प्रोडक्ट, ही बेन्झीन रिंग आली, इथं NH आला आणि हा CO आणि हा CH3. लक्षात आलं. म्हणजे ॲसिटाॅनिलीड आपण तयार केला. लक्षात आलं, हे ॲसिटाॅनिलीड केलं. नंतर काय करायचं त्याचं, मग पुढं काय करायचं, नायट्रेशन करायचं. नायट्रेशन करण्यासाठी आपल्याला पुन्हा नायट्रिक मिक्सचर वापरायला लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, नायट्रिक मिक्सचर. नायट्रिक मिक्सचर म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3. हीटचं साइन करा, ठीक आहे. मग नायट्रेशन होणार, पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस करायचा, NO2 जोडायचा, म्हणजे आपल्याला काय मिळाला प्रोडक्ट बघा. हा प्रोडक्ट मिळाला, म्हणजे हे NH आहे तसंच राहिला, हा CO आहे तसाच आहे, CH3 ॲसिटाॅनिलीड आहे तसंच आहे, फक्त या पॅरा पोझिशनचा इथे NO2 आला. आता ह्या ग्रुपला आपल्याला काय करायचंय, NH2 मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणून मग सेकंड स्टेप काय असते, मागच्या वेळेस पण आपण केली, हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये किंवा बेसच्या प्रेझेन्समध्ये केला तरी चालतं. सो HOH आपण असं लिहूया, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. मग आता कसं जोडायचं बघा, हेच काय करायचं, या ठिकाणी असं बॉन्ड ब्रेक होईल, या ठिकाणी H जोडा, या ठिकाणी OH जोडा.
म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट मिळाला आपला मेन प्रोडक्ट बेन्झीन रिंग. इथं काय NH2 आला आणि पॅरा पोझिशनला मिळाला आपल्याला NO2. बाय प्रोडक्ट CH3COOH हा झाला बाय प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला इथे मेन प्रोडक्ट काय मिळाला बघा, पॅरा नायट्रो ॲनिलीन. पॅरा नायट्रो ॲनिलीन, पॅरा नायट्रो ॲनिलीन. म्हणजे जर प्रश्न आला हाऊ विल यू कन्वर्ट ॲनिलीन इनटू पॅरा नायट्रो ॲनिलीन, तर आपल्याला हे अशा स्टेपनी गेलं पाहिजे. So this was again the nitration.